हाय सर्वांना. तर आपण आहे ना आज बनवणार आहे गुळांबा. तर या माझ्या मम्मीने आणलेल्या कैऱ्या लास्टच राहिलेत आता, म्हणजे लास्टच एकदम सगळे आंबेच झाडाचे उतरलेत. मग ते थोडेसे दिलेले मला पण, आणि त्याचा आपण बनवणार आहे गुळांबा. तर कैऱ्या ह्या खिसून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता आपण गूळ मिक्स करून शिजवणार आहे. ते तुम्हाला दाखवते मी. हे ना कैरी खिसलेली आपण ह्याच्यात या कढईमध्ये काढूया. तुला माहिती आहे लास्ट टाइम आपण ही कधी काढलेली ही कढई? इथं दिदी आहे माझ्यासोबत. ते पंपकिनचं ते करतात. काय करताना माहिती का? भोपळ्याच्या घाऱ्या करतात. त्यावेळेस ते भोपळ्याच्या घाऱ्याचं ते भोपळा शिजवायचा होता ना, तेव्हा काढलेली आम्ही. त्याच्यानंतर यात गॅस पेटवून घेते. कढई सरळ कर, वाकडी आहे तुझ्या साईडला घे थोडीशी. तर गॅसवरती ठेवलेलं आता हे आपण, आणि याच्यामध्ये ना हे 1 किलो झाले बरोबर. ह्याच्यामध्ये आपण अर्धा किलो आणि एक 200 ग्रॅम थोडा गूळ टाकणार. हा 200 ग्रॅम मी यूज केलेला आहे. हा पहिला आपला थोडा 200 ग्रॅम राहिलेला ते टाकलं. हे अर्धा किलोचे पॅकेट आहे. आमची प्रिन्स मध्ये मध्ये करायला लागली. असं गूळ खिसलं. हे मिक्स करून घ्यायचं. गॅस मीडियमवरतीच करायचा. खूप दिवस मनात होतं चला करूया 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 म्हणून. तू ह्याच्या आधी काय प्रोसेस केली खिसायच्या आधी? काय नाही, कॉमनलीच ते आंबे धुवून घ्यायचे आणि किसायचं. नाही, पण तू भिजवायला ठेवलं ते त्यासाठीच ठेवलेले की असं थोडे घट्ट व्हायला म्हणून. आणि पाण्यामध्ये ठेवल्यानंतर कसे जरा ताजे ताजे राहतात ना. तर काय दुसरं काय नाही. नाहीतर मग फेकून गेले असते. थोडे पिकले किती मस्त व्हायला लागले नाही. लागतो 1 किलो. 1 किलोला तरी कमीच आहे. हे बघ पाणी व्हायला लागले गुळाचं तर. आणि ह्याच्यामध्येच मी लवंग आणि दालचिनी थोडासा फ्लेवर. हे बघा असं गुळाचं पाणी झाले. थोडीशी घट्ट झाल्यानंतर ना मग बंद करायचं. म्हणजे पूर्ण पाणी नाही आटून द्यायचं. थोडंसं दाखवतेच मी कसं करायचं ते.
हे बघ कसं जास्त जास्त पाणी व्हायला लागले. चांगलं शिजलं ना मग पाणी पण कमी होतं आणि असं छान एकजीव होणार म्हणतो. दीदीला असले मज्जा येते हलवायला. असं ट्रान्सफर दिसायला लागला ना शिजला म्हणायचं. शिजलेलं आहे आता. पण थंड झाल्याशिवाय नाही काढायचं. बंद करायचं गॅस आणि असंच ठेवायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण बरणीमध्ये भरून ठेवायचं. अशा तऱ्हेने आपला गूळ आंबा झालेला आहे. हे का हे असं तुम्हाला दिसतं नाही ट्रान्सफर झालेलं दिसतं ना. असं झालं ना रसरशीत मग झाला आपला गूळ आंबा. तर हे थंड व्हायला ठेवायचं. थंड झाल्यानंतरच बरणीमध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवा तुम्ही. फ्रीजमध्ये चांगला राहतो. हे बघा आता 2 तासानंतर आपला मुरांबा असा झालेला आहे. एकदम थोडंसं गुळाचं पाणी होतं ते सोकून घेतलं. मस्त रसरशीत झाला आणि थंड पण झाला आहे बघा. आणि मी आता हे बरणीमध्ये भरणार आहे. पकडाव जरा आहे. योशी तर येत आहे त्याचा नाही आवाज येत. हे बघा असा मस्त भरून घ्यायचा. चला आपला भरणीमध्ये भरून झालेला आहे. ही 2 किलोची भरणी आहे तर आपला अर्धी भरणी भरली आहे म्हणजे 1 किलोचा झालाय बरं का. टेस्ट बघूया आपण. आपल्याला सांगायचं कसं झालाय. छान झालं. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.